दर्जाकडे जाणारे असतात आणि म्हणून अशा प्रकारची निर्मिती व्हायची असेल तर कवीला आपलं कुळ माहिती पाहिजे. मग कवीचं कुळ काय? तर प्रत्येक लिहिणाऱ्याचं कुळ हे व्यासांपर्यंत जातं. पण आजचा जो विषय आहे प्रेम कविता आणि मग पाऊस आणि प्रेम ते सांगितलं मगाशी. पाऊस आणि प्रेम, तर मग पाऊस आणि प्रेम बद्दल बोलत असताना याचं मूळ कुठपर्यंत जातं तर ते मूळ जातं कवी कालिदासापर्यंत. कारण लक्षात घ्या, प्रत्येकाला भावणारा श्रावण मराठी कवितेत अनेक वेळा आलेला आहे आणि श्रावण आणि त्या श्रावणामध्ये नटलेलं सृष्टी सौंदर्य हे आपण शब्दांमध्ये मांडत असतो. पण त्या श्रावणाच्या आधी येणारा आषाढ हा घनगंभीर असा आषाढ असतो आणि त्या आषाढाच्या संदर्भामध्ये एका ढगाला आपल्या प्रेयसीपर्यंत निरोप देण्याची कल्पना काही हजार वर्षांपूर्वी मनात येणं, कारण त्याच्यापूर्वी आणि त्याच्यानंतर सुद्धा स्वतःचं स्वप्रेम म्हणून व्यक्त नाही झालेलं दिसतं, ते प्रतीकाच्या रूपाने आलेलं दिसतं. मग त्या पूर्वी निसर्गाच्या रूपाने व्यक्त केलं गेलं. नंतरच्या काळामध्ये जर विचार झालं तर व्यक्तिगत प्रेम दिसत नाही. आपल्याला संत वाङ्मयांपासून पुराणांपर्यंत सगळ्यांमध्ये जे प्रेम व्यक्त झालेलं दिसतं ते राधाकृष्णाच्या रूपात दिसतं किंवा अशा महनीय देवगणातल्या व्यक्तींच्या रूपात दिसतं. पण व्यक्तीचं व्यक्तिगत प्रेम पहिल्यांदा धाडसांनी व्यक्त केलं, ते कालिदासांनी व्यक्त केलं आणि कालिदासांनी ढगालाच आपला दूत बनवलं आणि त्याला दूत बनवत असताना आपल्या प्रेयसीपर्यंत पोहोचण्यासाठी जो मार्ग आहे त्या मार्गात येणारी जी नगरं आहेत त्या नगरांमध्ये येणाऱ्या बरोबर सृष्टी सौंदर्य आहे, या सगळ्याचं वर्णन अत्यंत उत्तम पद्धतीने करत असताना मी तिच्यापासून दूर आल्यामुळं मी किती विरहात आहे आणि किती विरह सहन करतो आहे आणि माझी भावना काय झालेली आहे ही पहिल्यांदा डिटेलनं कालिदासांनी मांडली. पण मांडत असताना सुद्धा त्याचं कुळ कोणाला माहीत नाही, त्याचा जन्म मृत्यू माहीत नाही, त्याचा वंश माहीत नाही. पण तरी सुद्धा काव्य इतकं श्रेष्ठ दर्जाचं आहे की त्या मेघदूतातली पहिली ओळ आहे आषाढस्य प्रथम दिवसे आणि ती पहिली ओळ गृहीत धरून आषाढातला पहिला दिवस कालिदास दिन म्हणून साजरा करावा लागला. हे त्या कवीचं श्रेष्ठत्व आहे आणि अशा कवी कुळाशी आपलं नातं काय आहे हे जोडून मी हे का सांगतोय की पूर्वसूरींचा अभ्यास करणं हे कवितेच्या अनुषंगाने खूप महत्वाचं असतं. मग ते मबा चव्हाणांपर्यंत येतं. म्हणजे ही सगळी परंपरा आहे. ही परंपरा अभ्यासल्यानंतर आपल्या कवितेची समृद्धी आपल्या लक्षात येते आणि मग ती अभिव्यक्ती श्रेष्ठतेकडे नेणारी असते आणि तशा पद्धतीची आपली अभिव्यक्ती व्हावी अशी शुभेच्छा देत असताना श्रावण म्हटलं की आपल्या लक्षात येतं की सगळ्यांच्या मनामनात असलेली बालकवींची कशी येता श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर चिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. आता हा श्रावण आहे, त्याचबरोबरीनं आपल्याला अवतीभोवती दिसणारा निसर्ग आणि निसर्गाच्या सुंदर त्या वातावरणात कविता निर्माण होते असं आपल्याला वाटतं. पण ते तसं नसतं. एकाला नाटककार जसं ज्यावेळी नाटक लिहायला बसतो त्याच वेळेला त्याच्या मनात पात्र येतात असं नाही, तर त्यांनी त्या आयुष्यभरात कुठं कुठं अनुभवलेली पात्र ती एकत्रित करून तो मांडत असतो. तसा कवीचा सुद्धा अनुभव हा त्या क्षणाचा नसतो आणि म्हणून जे म्हणतात मी निसर्गात गेल्यावर मी कविता करतो, मी पाठीतच मला कविता सुचते, असं नसतं. तुमच्या अनुभवाचं समृद्ध गाठोड तुम्ही लिहायला बसल्यावर व्यक्त होणं आणि कागदावर येणं ही कवितेची जन्म. आणि म्हणून श्रावणाचाच एक संदर्भ देत असताना मंगेश पाडगावकरांची मुलाखत मी आणि राजेंद्रने घेतलेली आहे. तर मंगेश पाडगावकरांचं गीत तुम्हाला माहित आहे, श्रावणात घननिळा. बरं चला, किती सुंदर अप्रतिम गीत आहे. पण त्या गीताची निर्मिती ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. ऐन उन्हाळ्यात लोकल मधनं जात असताना घामेजलेलं असताना मुंबईच्या वातावरणामध्ये त्यांनी ती कविता लिहिलेली आहे. म्हणजे मग तो श्रावणातला अनुभव आहे का तर नक्कीच नाही. उन्हाळ्यात निर्मितीची प्रसव वेदना होऊन जी कविता बाहेर आली तो कालखंड आहे उन्हाळ्यातला घामेजलेल्या स्थितीतला. पण तो अनुभव त्यांनी घेतलेला आहे
म्हणून अशा समृद्ध अनुभवाची ठेवण आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये असेल तर आपली निर्मिती ही उत्तम होत असते. खूप सांगण्यासारखं आहे, खूप बोलण्यासारखं आहे, पण मबांसाठी वेळ राखीव ठेवतो आणि मी माझे मित्र राजेंद्र सोनवणे यांच्या या उत्तम उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.